शनिवार आगमन काळातील दुसरा आठवडा. बेनसिराग या पुस्तकातून घेतलेले वाचन. एलिया भविष्यवादी अग्नीप्रमाणे उठला आणि त्याचे शब्द मशालीप्रमाणे जळत होते. त्याने त्यांच्यावर दुष्काळ आणला आणि त्याने आपल्या आस्थेने त्यांची संख्या कमी करून घेतली. त्याच्यामुळे प्रभूने आज्ञा केली आणि आकाशाचे दरवाजे बंद झाले आणि 3 वेळा अग्नीचा वर्षावसुद्धा करून घेतला. हे एलिया, तुझ्या अद्भुत कार्यांनी तू किती महान होतास. अग्नीच्या चक्रवातामधून ज्वालामय अश्वाच्या रथातून तुला वर घेतले गेले. तुझ्याविषयी असे लिहिले गेले आहे की देवाचा कोप प्रज्वलित होण्याच्या अगोदर तो शांत करण्यासाठी, मुलाचे मन पित्याकडे वळविण्यासाठी आणि याकोबची कुळे पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी तू नेमलेल्या वेळी तयार असशील. जे प्रेमाने नटवले गेले आहेत आणि ज्यांनी तुला पाहिलेले आहे ते धन्य होत, कारण आम्ही सुद्धा निश्चित जगणार आहोत. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. हे प्रभू, आम्हाला पूर्वस्थितीवर आण. हे इस्रायल राष्ट्राच्या मेंढपाळा, आमच्याकडे लक्ष दे. करूब आसनावर विराजमान झालेल्या परमेश्वरा, आम्हाला तुझे तेजस्वी दर्शन घडू दे. तुझा पराक्रम गाजव आणि आमचा उद्धार करायला धावून ये. हे प्रभू, आम्हाला पूर्वस्थितीवर आण. हे सर्व समर्थ देवा, मागे फिर. स्वर्गातून नजर टाकून बघ. या द्राक्षलतेची आपल्या उजव्या हाताने लावलेल्या रोपाची काळजी घे. हे प्रभू, आम्हाला पूर्वस्थितीवर आण. तू निवडलेल्या आणि आपल्या सेवेसाठी समर्थ केलेल्या मानवावर तुझा वरदहस्त दे. पुन्हा काही आम्ही तुझ्यापासून तोंड फिरवून जाणार नाही. आम्हाला नवजीवन दे, म्हणजे आम्ही तुझ्या नावाचा धावा करू. हे प्रभू, आम्हाला पूर्वस्थितीवर आण. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराचा दिवस आता जवळ आला आहे. पहा, तो आमचे तारण करण्यास येत आहे. हालेलुया. मत्ती लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. पर्वतावरून खाली येत असताना शिष्यांनी येशूला विचारले, मग एलिया यायला हवा असे शास्त्री कसे म्हणत? येशूने उत्तर दिले, एलिया येईल आणि सारे काही स्थिर स्थावर करेल. पण मी तुम्हाला सांगतो, एलिया केव्हाच आला आहे, पण लोकांनी त्याला ओळखले नाही. त्यांनी आपल्या मर्जीनुसार त्याला वागवले. मानवपुत्रालाही त्यांच्या हातून तसेच भोगावे लागेल. येशू बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाविषयी बोलत आहे हे तेव्हा कुठे शिष्यांच्या लक्षात आले. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. आजच्या पहिल्या वाचनाचा आणि शुभवर्तमानाचा विषय आहे एलिया प्रथम येणार. एलिया हा इसवी पूर्व 9व्या शतकातला संदेष्टा होता, ज्याने मोठ्या आवेशाने इस्रायलच्या देवासाठी राजा आहाब, राणी इजबेल आणि तिच्या फसव्या संदेष्टांना लढा देऊन त्यांच्यावर मात केली. या लढ्यामध्ये त्याला असंख्य दुःखे भोगावी लागली. एलियाप्रमाणे योहान बाप्तिस्ताला सुद्धा राजा हेरोद आणि त्याची बायको हेरोदिया यांच्याकडून क्लेश आणि रक्तसाक्षीत्व भोगावे लागले. ख्रिस्ताला सुद्धा योहान बाप्तिस्ता आणि एलियाप्रमाणे व्यथा आणि मरण यांना तोंड द्यावे लागले. काल्वरी आणि क्रूस हाच ख्रिस्ताच्या वैभवाचा आणि गौरवाचा महामार्ग आहे. ख्रिस्ताचा जन्म, मृत्यू आणि पुनरुत्थान मानवाच्या तारणासाठी झाला होता. या सत्याची जाणीव आगमन काळ आपल्याला करून देत आहे. आपल्या वैयक्तिक जीवनातली दुःख ख्रिस्ताच्या चरणी मांडून मानवाच्या तारणाचे आणि उद्धाराचे वाटेकरी होऊया.